सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो। सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हौसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विधान परिषद विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर हे सभागृह सदरू अहवालातील निष्कर्षाशी सहमत असून असा ठराव करीत आहे की प्रस्तुत प्रकरणी श्री सूर्यकांत हौसराव मोरे यांनी विधान परिषद सभागृह, विधान परिषदेचे माननीय सभापती, विधान परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गतकाळात विधान परिषदेत काम केलेल्या विधान परिषदेच्या आजी माजी सदस्य व तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेल्या माजी सदस्यांनी कर्तव्य बजावलेल्या सार्वभौम सभागृहाविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून घोर अपमान करीत तसेच विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या सर्वोच्च स्थानाचा अवमान करून एकूणच विधान परिषद या संस्थेबद्दल द्वेष व उपहासाची भावना निर्माण होऊन जनमानसाचा विधान परिषद या घटनात्मक संस्थेवरील विश्वास उडेल असे गर्हणीय कृत्य करून विधान परिषदेचा अवमान व विशेषाधिकार भंग केल्याने श्री सूर्यकांत हौसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांचा माननीय सभापती तसेच विधान परिषद सभागृह यांच्या प्रती माफीनामा घेऊन त्यांना मानहानीबाबत सक्त ताकीद देण्याची शिक्षा करण्यात यावी। मात्र त्यांनी तसे न केल्यास 7 दिवस दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी। कारावासात पाठविलेल्या व्यक्तीस विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुक्त केले जाते ही वस्तुस्थिती विचारात घेता विधानमंडळाचे अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वी संबंधित अवमानकर्ते यांची लगेच मुक्तता होऊन आवश्यक तेवढा त्यांचा शिक्षेचा कालावधी पूर्ण न झाल्यास विधान परिषदेच्या 1 किंवा अधिक अधिवेशनात त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेच्या एकूण कालावधी पूर्ण होईपर्यंत पुढील अधिवेशनात त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात यावे। मी या बाबतीत एक अजून सांगू इच्छितो। खरं म्हणजे समितीने अत्यंत कडक शिक्षा याच्यामध्ये सुचवली होती आणि एकूण त्यांचा नंतरचा व्यवहार बघितल्यानंतर ती शिक्षा खरं म्हणजे समितीने सुचवलेली अयोग्य नव्हती। पण मी माननीय सभापतींशी देखील चर्चा केली आणि त्यानंतर हा कॉन्शियस निर्णय घेतला की शेवटी कोणाला शिक्षा करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश नाही आहे, तर या सभागृहाचा सन्मान राहिला पाहिजे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून ही शिक्षा कमी केली आहे। पण याचा अर्थ कोणी जर असं वारंवार वागणार असेल तर या सभागृहाला याहीपेक्षा कडक शिक्षा देण्याचा अधिकार आहे हे मात्र त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।